ओळख मॅचच्या दिशेने बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर AJ9 मुलुंड आनंद जेना 9 त्यांची टीम आहे आणि त्यांच्या विरुद्ध अविनाश अवेंजर्स अंधेरी. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर स्वप्नील वाव या नावाने देखील वरळीचा एक वेगवान गोलंदाज. पहिल्याच बॉल वरती टॅप खेळले गेलेत. बॅटर स्ट्राईक एंडला इरफानच्या बॅटमधून आपण पाहिलं तर सिंगल रनने खातं ओपन केलं गेलंय. आज खुल्या गटातील मुंबईतील कानाकोपऱ्यातून खेळाडू इकडे खेळताना पाहायला मिळतील. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर एक चांगला बॉल, पण तेवढ्याच चांगल्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले आणि रन मात्र तिकडे सिंगलने पुन्हा एकदा पुढे जाईल. 2 रन झाले धावफलकावरती. बॉलिंगसाठी पुन्हा स्वप्नील वरळीकरला देखील वरळी विभागात देखील चक्री पद्धतीचे बॉलर अगदी नेहमीच पाहिलेत. या बॉलवर परफेक्ट यॉर्कर आणि बॅटरला जागेवरच थांबवलं. इरफानला बॅटच उचलू दिली नाहीये. गुड बॉल ऑफ द टुर्नामेंट. काय बॉल टाकला गेलाय. स्वप्नील वाव या नावाने ओळखले जातात. त्यांनी बॉल पण वाव टाकलाय. बॅटरला मैदान सोडावं लागतंय. 1 विकेट गेली 2 या धावसंख्येवरती. अगदी स्टंप डायरेक्ट किपरच्या हातामध्ये दिला. नवीन बॅटर रोहन येत आहेत. ईशांत शर्माने पण त्या दिवशी रसेलला एक असा यॉर्कर टाकला. रसेलला अक्षरशः जागेवर पाडलं. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॅक टू बॅक. भाई वरळीवरून आलोय तर आपल्याला सिद्ध करावं लागेल. 2 विकेट मिळवले गेले आणि रन्स मात्र इकडे 2 पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला स्वप्नील. बॉलिंगसाठी पण स्वप्नील आहे. 2 स्वप्नील आमने सामने खेळतात. 2 रन्स वरती 2 विकेट गेलेत. यानंतरची साखळी फेरीतील शेवटची मॅच विकी पॅकर ठाणे आणि जॉर्ज चॅनल 11 अशी मॅच असणार. एक चांगली मॅच आहे. यानंतर देखील या बॉलवर देखील आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. गुड बॉलिंग स्वप्नील. चांगलीवर पाहिले गेले आणि 2 रन 3 रन आणि 2 विकेट. आणि 2 रन झाले 2 विकेट. चांगली बॉलिंग करत असताना स्वप्नीलची पहिली ओव्हर. बॉलिंगसाठी रितेश राव येतात अगदी आणि स्ट्राईक एंडला बॅटर भाविन. एक वेगवान गोलंदाज रितेशचा देखील एक ऑफ स्टिकला चांगली पिचिंग. एक वेगळी हेअरस्टाईल करून आलाय. वेस्ट इंडिज प्लेयर जेव्हा IPL खेळतात तेव्हा त्यांची पण हेअरस्टाईल पाहण्यासारखी असते आणि क्रिकेटर्स पण आता स्वतःला एक खूप चांगले मेंटेन ठेवतात. त्यामुळे हेअरस्टाईल्स पण बियर्ड. या बॉलवर देखील ड्राईव्ह केले गेले. चांगला फटका भाविनच्या बॅटमधून. क्लास प्रॉपर 1-8 ची जर्सी घातली भाविनने आणि ड्राईव्ह पण तसाच केला. स्कोर कार्ड 2 ने मात्र तिकडे 1 ने पुढे गेली आहे. तीन रन झाले धावफलकावरती. गणेश पाटील देखील इन ऍक्शन मध्ये. अभिजित दोडके अब्बू आहे. आज साहिल नवले पण आहेत.
खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना मुंबईतील अंडरआर्म क्रिकेट खेळणारे सर्व खेळाडू. या बॉलवर देखील भन्नाट वेग रितेशचा आणि बॅटरला जागेवरच थांबवलं गेलंय. येईल डॉट बॉल. या बॉलवर देखील रितेशने एक चांगला बॉल, तेवढीच चांगली फिल्डिंग, क्लास. स्वप्नीलने पहिली ओव्हर सेफ टाकली, त्यामुळे उर्वरित बॉलरला पण कॉन्फिडन्स चांगला वाढला की एका बॉलरने चांगली ओव्हर टाकली, त्यामुळे आपल्याला पण चांगला स्पेल टाकणं गरजेचं आहे. टीम एफर्ट्स आहेत, सांघिक खेळ क्रिकेट आहे, त्यामुळे सर्वांनी खेळून जिंकणं. या बॉलवर देखील चांगली फिल्डिंग पाहिली गेली तिकडे. वेल स्टॉप. ऋषी तिकडे होते. या बॉलवर देखील स्टंप उडवला आणि 3 विकेट गेलेत आतापर्यंत आणि गेलेत. अगदी 3 आकडा कुठेतरी लक्ष वेधून घेतोय. 2 ओव्हर आणि स्कोर पाहिला तर अवघ्या 3 रनवरती थांबली गेल्या बॉलिंगसाठी अभिजित दोडके. अब्बू हे देखील नाव गेले कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेट खेळताना पाहिलं गेलं. अगदी आनंद दिघे चषक देखील अब्बू खूप चांगला परफॉर्मन्स करताना पाहिला गेला. अनेक 1-4 फॉर्मॅट मध्ये साई सिटी मानकूर संघासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. पहिल्याच बॉलवरती एक चांगला बॉल पाहिला गेला, त्यानंतर रॉयल, असल्फा अशा अनेक संघातून अब्बूला देखील पाहिलं बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंगच्या जोरावर लक्ष वेधून घेताना. मानकूरचे खेळाडू आहेत, आज मुंबईच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू इकडे खेळताना पाहायला मिळतील. या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग पाहिली गेली आहे आणि व्हाईट बॉल. 4 रन्स आले धावफलकावरती. 3री ओव्हर चालू आहे. AJ9 टीम कुठेतरी ह्या मॅच मध्ये शांत राहिली आहे. सिंगल्स बनवावे लागतील, बॅटिंग करावी लागेल. थेंबे थेंबे तळे साचे. या बॉलवर देखील पिचिंग चांगली होती, बट फटका पण तेवढाच चांगला खेळले गेले बॅटर स्वप्नील. बॉलिंगसाठी अब्बू पुन्हा एकदा. या बॉलवर देखील आणि एक सिंगल रन मिळतीये. 6 रन्स आले धावफलकावरती. विकी पॅकर आणि जॉर्ज शायनल 11 आपण तयार राहायचे. यानंतर आपली मॅच असणार आहे, ती पण मॅच चांगली असणार आहे. या बॉलवर देखील समोर खेळले गेले. अब्बूने स्वतः बॉल अडवला तिकडे. येईल पुन्हा एकदा डॉट बॉल. या बॉलवर देखील समोर खेळले गेले. अब्बूने स्वतः बॉल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय आणि मॅच पूर्णपणे आपण पाहिलं तिकडे शांत चालू आहे. कारण की स्वप्नीलने जो स्टार्ट दिला, त्यानंतर रितेशची आता अब्बूची चांगली ओव्हर, म्हणजे ओव्हरऑल बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे. टीम अविनाश अंधेरी चा संघ. हा बॉल देखील ऑफ स्टिकला पिचिंग करण्याचा प्रयत्न करतो. ते व्हाईट बॉल. एकच रन आहे. व्हाईट बॉल. आणि पहिल्या 3 ओव्हर संपल्या. 7 रन झाल्यात. खूप चांगला बॉलिंग अटॅक पाहिला गेला. बॉलिंगसाठी घाटकोपर भटवाडीचे खेळाडू आहेत. साहिल नवले खूप चांगलं 1-4चं क्रिकेट खेळताना पाहिलं गेलं. असल्फा संघासाठी देखील आणि भटवाडीचे इंटर क्रिकेट देखील खूप चांगलं खेळतात. साहिल नवले येतात बॉलिंगसाठी. बॉलिंग करताना क्वचित पाहिलंय, बट ठाण्यात जर खेळायचं तर स्टील करण जागेवरून बॉलिंग करणारे तुमच्याकडे बॉलर्स पाहिजेत.
त्या बॉक्स मधूनच तुम्हाला बॉलिंग करायची आहे, त्यामुळे वेगळे रूल्स आहेत. ठाण्यात खेळणं सोपं नाहीये बॉक्स क्रिकेट. पहिल्या बॉलवर ड्राईव्ह केलं, रन मात्र सिंगलने तिकडे पुढे जात आहे. या बॉलवर पण बॅटरला जागेवर फिरवलं गोल आणि बॅटर पण हसतायत की भाऊ आपण काय स्ट्रोक खेळलो. या बॉलवर देखील इझिली रन खेळतात सिंगल. 15च्या पुढे या ग्राउंड मध्ये स्कोर पाहिजे. काल पहिल्या दिवसामध्ये 14 रन्स डिफेंड केल्या होत्या. मनोज पवारने ठाण्याच्या मात्र एक चांगली ओव्हर स्टार्ट दिली होती, त्यामुळे बॉलर इकडे तुमच्याकडे चांगले पाहिजे. या बॉलवर देखील बॉलला वळवलं गेलं, नो बॉल आणि इट इज आउट. बॉल काउंट आहे. रन पण काउंट आहे ना, रन पण काउंट आहे. ठाण्यात थोडं वेगळं आहे, कुठे रन काउंट नसतो, कुठे बॉल काउंट नसतो. त्यामुळे अंडरआर्म क्रिकेट जिकडे जाईल तिकडे वेगळे रूल्स आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीचे बॉलर्स पाहायला मिळतात. हा बॉल देखील अगदी व्हाईट बॉल, नो बॉल, नो +1. हे दोन आहे आताचे, 11 झाला ना, 12 झाला. गुड थ्रो, चांगला थ्रो दिला तिकडे ऋषीने. झाले शेवटचे 2 बॉल. या बॉलवर देखील एक चांगला टॅप खेळले गेले आणि डायरेक्ट बदाम खाली पाडला भाऊने. बदामाचं झाड आहे. लांब लांब टॅप खेळणारे खेळाडू अगदी इकडे पाहिले गेलेत ठाण्यामध्ये. या बॉलवर चांगली पिचिंग होती, बट लेग स्टिकच्या बाहेर पाहिली गेली. व्हाईट बॉल आणि स्कोर पाहिलं तर 14 रन झालेत. या बॉलवर दांडी गोल. 15 रनचं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता टीम अंधेरी एव्हेंजर्स. 14 रन झालेत. रन डिफेंड झाले. आणि आपल्या समवेत आपण पाहिलं तर घनश्यामजी कनसे साहेबांचं देखील स्वागत होते. या क्रीडा स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहिले गेले आणि आम्हाला या टुर्नामेंटला नेहमीच सहकार्य करणारं व्यक्तिमत्व शिवसंकल्प मित्रमंडळाने स्कॉर्पियन ग्रुपला नेहमीच त्यांचा पाठिंबा राहिला आहे. आमचे घनश्याम कणसे व्यासपीठावर स्वागत होत आहे. स्वागत आहे आपलं घनश्यामजी कणसेजी. आज आपण पण आलात त्याबद्दल आपलं पण आभार आहे. स्कॉर्पियन ग्रुपच्या माध्यमातून घनश्याम कणसे यांचं स्वागत होतं व्यासपीठावर. आज वेळात वेळ काढून या टुर्नामेंटसाठी आपण पण आलात त्याबद्दल स्कॉर्पियन ग्रुप आणि शिवसंकल्प मित्रमंडळ उद्योगचा महाराजाच्या माध्यमातून आपला अगदी मनापासून आभार आहे. आमचे सागरबाई यांच्या हस्ते मात्र घनश्याम कणसे यांचा एक विशेष सन्मान केला जातोय. माईची उबदार भगवी शाळ आणि आमचं एक छोटंसं सन्मान चिन्ह आहे. आमच्या मंडळाला भेट दिली त्याबद्दल घनश्यामजी आपलं पण अगदी मनापासून आभार आहे. थँक्यू सो मच.
बॉलिंगसाठी ऋषीला मात्र इकडे खुशी द्यावी लागेल टीमला जिंकण्याकरिता. चांगली बॉलिंग करावी लागेल. पहिली ओव्हर सेफ येणं गरजेचं आहे. आणि साहिल नवले म्हणजे हा साहिलचा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे. नेहमीच हा फटका साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. दीपूची बॅटिंग देखील पाहण्यासाठी मुंबईकर आणि ठाणे आणि दीपूचे देखील स्ट्रोक नेहमीच वेगवेगळे पाहिले गेले. असे अनेक बॅटर पाहिले गेले व्यावसायिक गटात देखील. यानंतर राहुल सिरवाडे लॅबोला पण आपण इकडे पाहणार आहोत. खूप चांगलं क्रिकेट जॉर्ज कल्याण संघासाठी खेळलं आणि ठाण्यात देखील त्याने एक वेगळाच क्रिकेट खेळताना पाहिले गेले. बॉलिंगसाठी ऋषी या बॉलवर देखील फ्लिक केलं गेलं. ग्राउंड स्ट्रोक लोअर फुल टॉस बॉल त्याला कन्वर्ट करताना सिंगल रनने मात्र खातं ओपन केलं गेलंय. पंधरा रनचं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता टीम अविनाश अव्हेंजर्स अंधेरी. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ऋषीचा एक चांगला बॉल येईल. डॉट बॉल एका दुसऱ्या बॉलरने सेफ ओव्हर टाकली ना मॅच मध्ये येईल टीम AJ9. लास्टला 6 बॉल 4 वगैरे जरी मॅच आली तरी बघायला मजा येईल. प्रेक्षकांना वन साइड मॅच आवडत नाहीये त्यामुळे फाईट झाली पाहिजे. या बॉलवर देखील इझिली ड्राईव्ह केला तिकडे आणि रन मिळतील तिकडे 2 रन. आज RCBची पण मॅच चांगली झाली. दिनेश कार्तिकची एक चांगली बॅटिंग. करण शर्मानी पण एक चांगली फाईट गेली तिकडे. या बॉलवर पण सिंगल रन मिळते. या बॉलवर धावपळ चालू आहे. नॉन स्ट्राईक एंडला अब्बू अगदी डेंजर झोनला होते आणि पहिली ओव्हर संपले. स्कोर पाहिला तर 5 रन झालेत आणि अजूनही 10 रन्स करायचे 18 बॉल मध्ये. मॅच जिंकण्याकरिता टीम अविनाश अव्हेंजर्स अंधेरी. बॉलिंगसाठी गौरव. ठाणे मुलुंड परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत आणि अपेक्षा असणार आहेत गौरवकडून. गौरवनी जर ही ओव्हर एक 2-3 रनची टाकली तर 12 बॉल 7 वगैरे पण बघायला मजा येईल. बट गौरवच्या नंबरवर मागे पण लिहिलंय 22 त्यामुळे 2 रनची ओव्हर अपेक्षित आहे आणि दुसरी ओव्हर पण टाकतायत. पहिला बॉल खूपच बाहेर व्हाईट बॉल. अब्बूने अगदी इझिली लेफ्ट केला कारण की माहिती आहे सिमेंट विकेटवर बॉल थोडं वळवणं कठीण आहे त्यामुळे लेफ्ट चांगला गेला तिकडे आणि व्हाईट बॉल आहे. त्या बॉलवर देखील आपण पाहतो ऑफ स्ट्रिकच्या बाहेर. या बॉलवर एज घेतली गेली तिकडे आणि येईल डॉट बॉल. या बॉलवर देखील चांगलं ड्राईव्ह आणि सिंगल रन मिळते तिकडे. या बॉलवर पण टॅप खेळले गेले. रन सिंगल मिळते पुन्हा एकदा. इकडे पण टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला फेकी गेली आहे. रन सिंगल मिळेल तिकडे. 10 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलंय. अवघ्या 3 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता टीम अविनाश अव्हेंजर्स अंधेरी.
बॉलिंग अटॅक चांगला होता. रितेश, स्वप्नील, अब्बू, त्यानंतर साहिलने देखील शेवटच्या ओव्हर थोडे एक्स्ट्रा आल्या. बट साहिल बोलला असेल की रन कमी होते त्यामुळे रन थोडे. व्हाईट बॉल. साहिल बोलला असेल की रन कमी होते त्यामुळे रन थोडे. अंधेरी टीमने अविनाश ॲव्हेंजर्स अंधेरी टीम अभिनंदन. हार्ड लक टीम अजय 9. चला टॉस केला जाईल. टीम विकी पॅकर ठाणे आणि जॉर्ज 11 चॅनल आमचे घनश्याम कनसे साहेबांच्या हातातून मात्र या मॅचचा टॉस केला जाईल. चला टॉस साठी याचा प्रॅक्टिस